हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे 12 जुलै 2026 या संपूर्ण दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आपण कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण हे चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच 8व्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2026चे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, तेलंगणा. तर तेलंगणा हे राज्य 8व्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2026 म्हणजे यावर्षीच्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे यजमानपद भूषवणार आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आता आपण लगेच तेलंगणा या राज्याविषयीची काही महत्त्वाची माहिती बघूयात. स्थापना कधी झाली होती या राज्याची? तर 2 जून 2014 या साली या राज्याची स्थापना झाली होती. राजधानी हैदराबाद आहे. मुख्यमंत्री आहेत सध्याचे अनुमुला रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत सध्याचे तेलंगणा या राज्याचे शिवप्रताप शुक्ला. एकूण जिल्हे आहेत या राज्यामध्ये 33 जिल्हे. प्रमुख नद्या आहेत गोदावरी आणि कृष्णा. आता राज्य चिन्ह बघूया, म्हणजे स्टेट सिम्बॉल्स बघूया. राज्य प्राणी आहे जिंका म्हणजेच टिपक्यांचे हरिण, स्पॉटेड डिअर. राज्य पक्षी आहे पालपिट्टा, इंडियन रोलर. राज्य वृक्ष आहे जमीचेटू म्हणजेच शमीचे झाड आणि राज्य फूल आहे थंगेडू पू. तर ही होती तेलंगणा या राज्याविषयीची काही महत्त्वाची बेसिक माहिती. आता बघूयात तेलंगणा या राज्यातील काही सध्याच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर तेलंगणामधील एका रस्त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. तेलंगणा सरकारने महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी स्त्री राईट्स नावाचा नवा उपक्रम सुरू केला आहे. तेलंगणाने शिक्षण, आरोग्य सेवा आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत सामंजस्य करार केला आहे. भारतीय रेल्वेने मानव संसाधन म्हणजेच HR प्रशासन आधुनिक करण्यासाठी AI संचलित चिराग केंद्र हैदराबादमध्ये लॉन्च केले आहे. तसेच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तर या होत्या तेलंगणाच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच कोणत्या राज्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम आणि जनगणमनाचे सामूहिक गायन अनिवार्य केले आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, त्रिपुरा. तर त्रिपुरा राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम आणि जनगणमनाचे सामूहिक गायन अनिवार्य केले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आता आपण बघूया लगेचच त्रिपुरा या राज्याविषयीची महत्त्वाची माहिती. राजकीय आणि प्रशासकीय माहिती बघूयात. राजधानी आहे अगरतळा. मुख्यमंत्री आहेत त्रिपुराचे माणिक साहा. सध्याचे राज्यपाल आहेत इंद्रसेन रेड्डी. आता लगेचच त्रिपुरा या राज्यातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण कव्हर करूयात. तर त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीत अननस उत्सव 2026 म्हणजेच पायनॅपल फेस्टिवलचे आयोजन केले होते. त्रिपुराचे पारंपरिक तंतुवाद्य असणाऱ्या सारिंदाला भौगोलिक संकेत GI टॅग म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला आहे. तसेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्रिपुरात 236 कोटी रुपयांचे मिशन क्वीन पायनॅपल लॉन्च केले आहे. इंधनाची बचत करण्यासाठी त्रिपुरा सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा नियम लागू केला आहे. केंद्र सरकारच्या अनुपालन कमी आणि नियमन उपक्रमांतर्गत सर्व 51 प्राथमिक सुधारणा क्षेत्रे पूर्ण करणारे त्रिपुरा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पंचायती उन्नती सूचकांक 2.0 मध्ये त्रिपुरा राज्याला देशातला पहिला क्रमांक मिळाला आहे. त्रिपुरातील 3 ग्रामपंचायतींनी राष्ट्रीय शाश्वत विकास पुरस्कार 2025 म्हणजेच नॅशनल सस्टेनेबल डेव्हलपमेंट अवॉर्ड्स जिंकले आहेत. तर या होत्या त्रिपुरा या राज्यातील सध्याच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे पॉईंट्स आहेत, तर पॉईंट्स नक्की नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न बघूयात. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस म्हणजेच वर्ल्ड पॉप्युलेशन डे कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, 11 जुलै हा दिवस दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लगेचच आपण बघूया. या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजेच युनायटेड नेशन्सने 1991 मध्ये केली होती. या वर्षीची थीम बघूयात. तर रिअलायझिंग दी होप्स अँड ॲस्पिरेशन्स ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर म्हणजेच तरुणांच्या आशा आणि आकांक्षा साकार करणे आज आणि भविष्यासाठी ही यावर्षीची संकल्पना म्हणजेच थीम आहे 2026ची.
नेक्स्ट क्वेश्चन, नुकताच कोणत्या राज्यात मी भूमी मी हक्कू कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मी भूमी मी हक्कू या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लगेचच आंध्र प्रदेश या राज्य सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या काही योजना बघूयात. तर अण्णा कॅन्टीन, गरीब आणि मजुरांना अवघ्या 5 रुपयात दर्जेदार जेवण. थल्ली की वंदनम म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांच्या मातांना वार्षिक 1500 रुपये शैक्षणिक मदत. मोफत बस प्रवास, राज्यातील सर्व महिलांना सरकारी बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा. दीपम 2.0 योजना म्हणजेच पात्र गरीब कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत LPG गॅस सिलेंडर. बेरोजगार भत्ता, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरमहा 3,000 रुपये आर्थिक भत्ता. अन्नदाता सुखीभव म्हणजेच शेतकऱ्यांना शेतीसाठी वार्षिक 20,000 रुपये आर्थिक सहाय्य PM किसानसह. तर या आहेत आंध्र प्रदेश राज्य सरकारद्वारे राबवले जाणारे काही महत्त्वाच्या योजना. आता आंध्र प्रदेश या राज्याविषयीची माहिती बघूयात. राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल आहेत सध्याचे जस्टिस जे अब्दुल. स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1953 साली. भाषेच्या आधारावर तयार झालेले हे देशातील पहिले राज्य आहे. अधिकृत भाषा बोलली जाते तेलुगू. तसेच आंध्र प्रदेशला भारताचे धान्याचे कोठार बोलले जातात. आंध्र प्रदेशला राईस बाउल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे भाताचे कोठार म्हटले जाते, कारण येथे गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर भाताचे उत्पादन होते. राजनृत्य बघूया तर कुचिपुडी हा भारतातील 8 शास्त्रीय नृत्यांपैकी एक नृत्य आहे, जो आंध्र प्रदेश या राज्याचा राज्यनृत्य हा प्रकार आहे. तर ही होती आंध्र प्रदेश राज्याविषयीची काही महत्त्वाची माहिती. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच भारताचे पहिले इंडोर बॉटॅनिकल गार्डन कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, बिहार. तर बिहार या राज्यामध्ये भारताचे पहिले इंडोर बॉटॅनिकल गार्डन स्थापन केले जाणार आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान युरेनियम पुरवठा करार म्हणजेच युरेनियम डील झाला आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया आणि भारत या 2 देशांदरम्यान युरेनियम पुरवठा करार झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या होत्या 12 जुलै या दिवशीच्या संपूर्ण महत्त्वाच्या चालू घडामोडी. आता आपण पुढे रिव्हिजनचा पार्ट कव्हर करणार आहोत. म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या शेवटमध्ये कव्हर करत आहोत. तर IIM बेंगलोर इंडोनेशियामध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय किंवा परदेशी कॅम्पस स्थापन करणार आहे. दिल्ली सरकारने सरकारी शाळांना आधुनिक आणि हायटेक बनवण्यासाठी मिशन कायाकल्प सुरू केले आहे. उत्तराखंड सरकारने राज्यात अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाची स्थापना केली आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू केली आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीत अननस म्हणजेच पायनॅपल उत्सवाचे आयोजन केले होते. भारताने आपल्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी ऑस्ट्रेलियासोबत युरेनियम पुरवठा करार केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी विशेष दुर्गा स्क्वॉड तैनात केले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यानुसार राज्य वक्फ बोर्डाची नव्याने पुनर्रचना केली आहे. टाईम आउटच्या जागतिक हॅपी सिटी इंडेक्स 2026मध्ये लंडन शहर पहिल्या क्रमांकावरती म्हणजेच अव्वल राहिले आहे. तसेच ग्रीस हा भारतीय युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI प्रणाली स्वीकारणारा जगातील 10वा देश बनला आहे. तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणजेच सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रसिद्ध मलिहाबादी दशहरी आंब्याला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळाला आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले तमिळनाडूतील कामराजार पोर्ट हे भारताचे दुसरे सर्वात मोठे प्रमुख बंदर बनले आहे. चीनच्या लाईनशाइन या कॉम्प्युटरला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन पूर्वसूचना प्रणाली म्हणजेच लँडस्लाईड वॉर्निंग सिस्टीम विकसित केली आहे. आलोक मित्तल यांची पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो म्हणजेच BPRDच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन GB हा भारताचा 97वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर म्हणजेच चेस ग्रँडमास्टर बनला आहे. उत्तर प्रदेश सरकारने पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी ग्रीन डेटा सेंटर नीती 2026ला मंजुरी दिली आहे. तर या होत्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी
आत्तापर्यंत झालेल्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.